दोडक्याची भाजी अशी एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल. तुम्ही टिफिनसाठीही देऊ शकता. खूप छान होते, टेस्टी होते. रेसिपी पूर्ण बघा. दोडकेवरील साल काढून कट करून घेतले आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. वांगी जसं आपण कट करून घेतो ना, तसे कट करून घेतले आहेत. मधून काप करून कट करून घेतले आहेत. एका कढईमध्ये तेल गरम केलं आहे. त्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर पेस्ट करून घेतली आहे. ते त्यामध्ये टाकले आहे. चार ते 5 मिनिट हे पेस्ट भाजून घ्यायची आहे. भाजी खूप छान होते, खूप टेस्टी होते, सगळ्यांना खूप आवडेल. त्यामध्ये हळद, घरचा मसाला आणि धनेपूड टाकले आहे. मिठाची भाजी करायची आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तिखट वगैरे काही टाकणार नाही. दुसरे मसाले काही टाकणार नाही. फक्त हळद आणि धनेपूड आणि घरचा मसाला, 3च मसाले ॲड केले आहेत. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ही भाजी टिफिनलाही देऊ शकता, ऑफिससाठी. ऑफिसमध्ये सगळ्यांना खूप आवडेल. नक्की एकदा ट्राय करा. त्यामध्ये कट केले दोडके, काप केलेले दोडके त्यामध्ये टाकायचे आहेत. तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तरीही कमेंटमध्ये सांगा. नक्की ट्राय करीन. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला सगळीकडे लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. साध्या पद्धतीने मी रेसिपी कशी बनवायची ते सांगत आहे. जास्त काही त्यामध्ये अवघड नाही. त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला रस्सा नसेल पाहिजे तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी ॲड करून असंच वापरू शकता. असे खूप छान लागते. त्यामध्ये गरम पाणी टाकलं आहे. गरम पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्ही भाजी किती बनवणार आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मीठ टाका. पाच ते 10 मिनिट मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. मी थोडा रस्सा ठेवला आहे. तुम्हाला ऑफिससाठी बनवायचे असेल, टिफिनसाठी बनवायचं असेल तर थोडं पाणी टाकून ते शिजवू शकता. खूप छान होते. आवडल्यास लाईक